शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र भूमीचं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन अक्कांची धमाकेदार एंट्री होणार आहे. कारण भूमीचं काही सामान जे अक्कांच्या रूममध्ये राहिलेलं असतं, अक्कांनी ते चेक केलं असता त्याच्यामध्ये ज्या वेळेला आधी अक्कांनी उघडलेलं होतं तेव्हाचं मॅरेज सर्टिफिकेट अक्कांना दिसतं. आता मात्र भूमी आकाशचं मॅरेज सर्टिफिकेट, त्याच्यावरती असलेला ॲड्रेस यामार्फत आता अक्का हे सगळं पोहोचवण्यासाठी पोहोचतात. कारण अक्कांना पेपरमध्ये बातमी कळालेली असते की ज्या वेळेला भूमी आणि आकाश इथून निघून गेले तेव्हा बोटीवरती त्यांचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर ते दोघं जण महाजन इंडस्ट्रीजचे मालक मालकीण आहेत. मग मात्र आता भूमी आणि आकाशला न्याय मिळवून देण्यासाठी अक्का महाजनांच्या घरामध्ये धमाकेदार एंट्री करणार असतात. अक्का भूमी आणि आकाश यांची जी काही सर्टिफिकेट असतात ते घेऊन डायरेक्ट महाजनांच्या घरी जाणार असतात. पण भूमीची स्मृती गेले याच्याबद्दल अक्कांना काहीच माहीत नसतं. त्यामुळे भूमीला मॅरेज सर्टिफिकेटबद्दल कसं माहिती असणार, पण हे अक्कांना माहीत नसतं. अक्का अगदी खूप मोठ्या टेचामध्ये मॅरेज सर्टिफिकेट घेऊन महाजनांच्या घरात जायला निघणार असतात. आता अक्का महाजनांच्या घरात येणार असतात याची कल्पना रागिनी आणि अभिजित या दोघांनाही नसते. कारण ज्या वेळेला अक्का घरात येतील तेव्हा अक्का रागिनी आणि अभिजित यांना ओळखून खूप मोठा धमाका करणार असतात. पण त्यापर्यंत रागिणीला याची कल्पना नसते आणि आकाशला पण कल्पना नसते. आकाश आता भूमीची स्मृती गेल्यामुळे आणि त्याचप्रमाणे महाजन इंडस्ट्रीजचे खूप मोठे व्याप सांभाळत असल्यामुळे अक्कांना परत जाऊन भेटल्याचं त्याला वेळच मिळत नाही. पण आता अक्का डायरेक्ट महाजन इंडस्ट्रीत येऊन आकाशची भेट घेतात. इकडे आता रागिनी वकिलांकडे आलेली असते. ती सांगते, आता काय करता येईल तेवढं सांगा. तुम्हाला जितके पैसे हवेत तितके पैसे द्यायला मी तयार आहे. पण जे प्रॉपर्टीचे पेपर बनवलेत त्याच्यावरती भूमीच्या ज्या सह्या घेतल्यात, आत्ता भूमीची स्मृती गेल्यावरती आपण तिला काही आठवत नाही, पण तरीसुद्धा हे पेपर कसे व्हॅलिड करता येतील यावरती वकील सांगतात आत्ता ते शक्य नाही आहे. कारण आकाश महाजन बरे झालेत. आकाश महाजन बरे झाल्यामुळे तुम्हाला आता हा कोणताही प्रकार करता येणार नाही. कारण आकाश महाजन बरे झाल्यामुळे आता हे मृत्यूपत्र काहीच त्याचं हे नाही आहे. कारण आकाश महाजनांची मानसिक स्थिती जोपर्यंत ठीक नव्हती तोपर्यंत भूमी महाजन यांच्याकडे ती प्रॉपर सोपवण्याचे अधिकार कोर्टाने दिलेत. पण आत्ता ते अधिकार भूमी मॅडमना आपण नाही देऊ शकत. रागिणी म्हणते, भूमीला नाही देऊ शकत, पण मला ऑब्जेक्शन कोण घेणार आहे? हे कसं आहे ना, या सगळ्यामध्ये जो कोणी ऑब्जेक्शन घ्यायला असेल तरच गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. पण इथे ऑब्जेक्शन घ्यायला कोणीच नसल्यामुळे आता मात्र काहीही करून मला ही प्रॉपर्टी हवी. वकील आपले हात काढून घेतात. रागिणी खूप सारे पैसे वकिलांच्या समोर ठेवते. वकील म्हणतात, नाही मॅडम, या सगळ्यामध्ये माझं लायसन रद्द होईल मी चुकीच्या पद्धतीने गोष्टी केल्या तर. आकाश महाजन बरे झालेले आहेत, भूमी मॅडमची स्मृती गेले आणि अशा कंडिशनला ते पेपर मी व्हॅलिड ठरवू शकत नाही. रागिणी त्याला जीवे मारण्याची धमकी देते. त्यावेळेला मात्र आता वकील म्हणतात, नाही, तुम्ही मला जीवे मारण्यापेक्षा मी तुम्हाला एक उपाय सांगतो. तुम्ही एक उपाय करा, आत्ता सगळी प्रॉपर्टी पुन्हा एकदा आकाश महाजनांच्या नावावरती करून घ्या, मग ती तुमच्या नावावरती नंतर करता येईल. भूमी त्याला पैसे दाखवते पण वकील काही तयार होत नाहीत. भूमी विचार करते, ह्या वकिलाच्या बाजूने काही होणार नाही, आकाश भूमीचा काटाच काढला पाहिजे. पण रागिणीला माहित नसतं नियती रागिणीला असं काही करूच देणार नसते. आता रागिणी घरी येते आणि अभिजितला म्हणते, आपल्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. या दोघांना संपवल्याशिवाय ही प्रॉपर्टी आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आपण किती प्रयत्न करतोय पण ही चिवट माणसं काही मरता मरत नाहीयेत. आता शेवटचा डाव टाकायला पाहिजे. काहीही झालं तरी आता आपल्याला माघार घेता कामा नये. अभिजित, शेवटचा डाव टाकायचा आणि वार असा असला पाहिजे, एक घाव दोन तुकडे. या सगळ्यामध्ये त्यांना पाणी मागायला पण आता जागा राहिली नाही पाहिजे. असं म्हणत रागिणी प्लॅन करते. पण अक्का आता आकाशला भेटायला महाजन इंडस्ट्रीमध्ये येतात. अक्का ज्या वेळेला महाजन इंडस्ट्रीमध्ये येतात त्यावेळेला त्या आकाशची भेट घेतात. आकाश म्हणतो, अक्का तुम्ही इथे? यावरती अक्का म्हणते, अरे पोरा, तू तर मला विसरलास. तुमचं काही सामान माझ्याकडे राहिलं होतं ते सामान घेऊन मी आले.
यावरती आकाश म्हणतो, अक्का तुम्ही बसा नाही. आणि मग आकाश अक्कांना घडलेल्या घडामोडी सांगतो. अक्का, मी तुम्हाला भेटायला आलो होतो, पण तुम्ही तिथे नव्हतात. अक्का आता आकाशला बाकी काहीच सांगत नाही. भूमी कुठे आहे विचारतात, कारण अक्कांना माहिती असतं की मी आधी भूमीशी बोलते, मग रागिणी आणि अभिजित यांनी भूमीला त्रास दिला आणि त्यांनीच बोटीवरती हल्ला केला का हे विचारते, कारण आकाशला काही माहिती नाहीये. तितक्यात आकाश म्हणतो, अक्का तुम्हाला माहिती आहे का, भूमीची स्मृती गेली, ती मला ओळखत नाहीये. तिला 1 वर्षभरामध्ये काय घडलं आठवत नाही. तिच्या घरच्या माणसांना फक्त ती ओळखते. यावरती मात्र आता अक्का म्हणतात, असं कसं? यावरती अक्का म्हणतात, हे बघ ना, मी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे घेऊन आले होते. आकाश म्हणतो, एक काम करताय का अक्का, भूमी जिथे राहते मी तुम्हाला ॲड्रेस देतो, तुम्ही तिकडे जा, भूमीला भेटा, तिच्यासोबत राहा, तिला हे मॅरेज सर्टिफिकेट दाखवा, कदाचित तिला काही आठवेल. यावरती अक्का म्हणतात, मला तुझ्याशी पण महत्त्वाचं बोलायचं आहे, कारण मी तुला एक गोष्ट सांगू का, ज्या वेळेला तू मुकादमांच्या इथे गेला होतास ना, तेव्हा घरी तुझी आत्या आणि अभिजित आला होता. आकाश म्हणतो, काय आत्या आणि अभिजित? अक्का म्हणतात, हो. बाकी पुढचं मला काय माहीत नाहीये, पण ते ना भूमीला धमकी देत होते. आता मात्र आकाशला विश्वास बसत नाही. हा म्हणजे अभिजित हे करूच शकतो, पण आत्या आत्या का हे सगळं करेल? त्याला काहीच कळत नाही की नक्की गोष्टी कशा घडलेल्या आहेत ते. त्यामुळे आता तो अक्कांना घेऊन भूमीकडे जायला निघतो. आता अक्का ते सर्टिफिकेट घेऊन भूमीकडे येतात. भूमीला खरं तर काही आठवत नसतं, पण त्याच वेळेला इकडे आता प्रशांत अक्कांना थांबवतो. त्यावेळेला अक्का म्हणतात, तू कोण रे? त्यावरती अक्कांना प्रशांत म्हणतो, मी भूमीचा भाऊ. अक्का म्हणतात, हे तिचं मॅरेज सर्टिफिकेट आहे. तितक्यात भूमी येते, ते सर्टिफिकेट घेते. आकाश आणि माझं लग्न, हे कसं शक्य आहे? भूमी त्याच्यावरची तारीख वाचते आणि प्रशांत काय आहे सगळं? आता तिचं डोकं गरगरायला लागतं. प्रशांत तिला गोळ्या देऊन झोपवतो आणि अक्कांना घडलेला प्रकार सांगतो. आणि अक्कांना सांगतो, बरोबर आहे, अभिजित आणि रागिणी यांनीच हा डाव रचलाय. मग अक्का आता थेट महाजनांच्या घरात येतात. अक्का महाजनांच्या घरात येतात, पण अक्का डायरेक्ट आता कोणत्याही प्रकारचा खुलासा करत नाहीत. अक्कांना पाहून रागिणी आणि इकडे अभिजितला खूप मोठा धक्का बसतो. आजी अक्कांना म्हणतात, तुम्ही कोण? यावरती आकाश सांगतो, अगं आजी, आम्ही त्या वेळेला ना जिथे राहत होतो ना, तिथे अक्कांनी आमची खूप काळजी घेतली. या आम्हाला आईसारखं प्रेम करायच्या. अक्का म्हणतात, आले मी परत, हळूहळू होईल आपली ओळख. आता महाजनांच्या घरामध्ये धमाकेदार एंट्री करत अक्का आता आकाशचं प्रोटेक्शन करण्यासाठी आलेले असतात, कारण आकाशच्या जीवाला धोका आहे हे त्यांना समजतं. मग रागिणी आणि अभिजित यांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी अक्का आता आकाशचं कसं प्रोटेक्शन करणार, पाहणं रंजक ठरणार.